घातांकारी करणीमधला एक खूप मोठा डाऊट की जो विद्यार्थ्यांना थोडासा लक्षात ठेवायला अवघड जातो, तो डाऊट म्हणजे कोणत्याही संख्येचा घातांक जर 0 असेल तर उत्तर 1 येतं. तर अनेकांचा प्रश्न असतो की सर 1 का येतं, कशामुळे येतं, काय. त्याचा प्रूफ तुम्हाला जस्ट एक दाखवतो, पण तुम्ही हे पाठ केलेलं जास्त फास्ट होईल एक्झाममध्ये. कसं नाही का, आता समजा एखादी ए नावाची एक संख्या आहे, त्या एचा इथं एमवा घात आहे आणि त्या सेम संख्येला मी सेम संख्येने भाग दिला. एच्या एमव्या घाताला मी एच्या एमव्या घातानेच भाग दिला, तर सेम संख्येला सेम संख्येने भाग दिला म्हणून उत्तर काय आलं आपलं 1 आलं. तर याच्यामध्ये जो भागाकाराचा नियम असतो तो काय सांगतो, तर भागाकाराच्या नियमानुसार जर पाया समान असेल तर अर्थात घातांकांची काय करायची वजाबाकी, म्हणजे हे पद जर आपण वरती नेलं तर ते येईल m वजा m इक्वल टू 1. परफेक्ट आहे. आणि मग काय होतं, एच्या डोक्यावरती m वजा m जर आपण केलं तर आन्सर आलं तर 0 इक्वल टू 1. हा आपला जनरल त्याचा प्रूफ झाला की ह्या फॉर्म्युलाचा हा प्रूफ आहे. परंतु याच्याशी आपलं काय घेणं नाही, आपण उत्तर काय पाठ करून ठेवायचं, कोणत्याही संख्येचा घातांक जर 0 घेतला त्याचं उत्तर येतं 1, पण ती संख्या ही 0 नसावी, म्हणजे 0⁻0 इक्वल टू इन्फिनिटी, तो त्याला अपवाद जरी असला तरी. आता याच्यावरती तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारलेत, ते क्वेश्चन आपण सॉल्व करूया. आता इथं दिला आहे 17 आणि 17चा 0वा घात जर आपण घेतला तर उत्तर काय येणार सांगा, 1 येणार आहे. परफेक्ट आहे. आन्सर याचं काय असेल, 1 असेल. त्याच्यानंतर जर 975 या संख्येचा 0वा घातांक घेतला तरीसुद्धा उत्तर काय असेल, 1 असेल. तर सगळे अखिल भारतीय सिंगल मित्रमंडळवाले कार्यकर्त्यांनी सांगायचं 143 हा नंबर कोणता आहे सांगण्याची आवश्यकता नाही, आपल्याला माहीत असेलच. आणि त्याचा घातांक जर 0 घेतला तर सर्व सिंगल मित्रमंडळाने आन्सर करायचं उत्तर काय असेल. थँक्यू.